नेटवर्क का प्रॉब्लम ज्यादा आता है तो उसे किस तरीके से हे बघा, समाधान किया जाए? जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं ना, आता पहिली यादीमध्ये म्हणून मी सांगितलं की टप्प्याटप्प्यामध्ये यादी रिलीज करण्याच्या मागे उद्देशच हेच होता की सगळे लोक एक सोबत नाही आले पाहिजे केंद्रावर. आता आमच्याकडे 12 तालुके 14 तालुके आहेत, बरोबर. नागपूर सिटी जर तुम्ही काढून टाकला तरी सुद्धा 13 तालुके आहेत तुमच्याकडे. आता 13 तालुक्यामध्ये आमचे एकूण जे 22,000 24,000 लोक पात्र आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास 1,700 लाभार्थी झाले. आता प्रत्येक केंद्रावर जर तुम्ही विचार केला तर फार 20-25 शेतकरी एक केंद्रावर येतील, तर तिथे सर्व्हरचा प्रॉब्लेम फार तुम्हाला होणार नाही, है ना. आता जास्त गर्दी आला असतात तर तुमच्या हे सगळे प्रॉब्लेम झाला असता, बट 20-25 शेतकरी कोई आज आ गया कोई कल आ गया तो आई थिंक वो कवर हो जाएगा, वो इशू नहीं आएगा. इसे यापेक्षा फार मोठा कार्यक्रम आपण आपली सरकार सेवा केंद्र मार्फत आपण हे केलेलं आहे, त्यामध्ये प्रॉब्लेम फार काही चालला नाही. हे तर संख्या कमीच आहे. हे सगळे पात्र शेतकरी आहेत, ते यांना मिळेल. हे सगळे पात्र शेतकरी आहेत. तुम्हाला यांना फक्त हे जे 4 डॉक्युमेंट मी सांगितले, विशेष क्रमांक, आधार कार्ड, बँक पासबुक आणि ॲग्रीस्टॅक आयडी, हे 4 गोष्टी घेऊन आपले सरकार सेवा केंद्र जेव्हा तुमची इक्विटी बायोमेट्रिक तुम्ही केला तर तुमची सगळी डिटेल्स येईल. तुम्हाला दिसेल की तुम्ही किती कर्ज घेतला होता. जर तुम्ही सहमती आहे तर फक्त आय अग्री सांगायचे आपले सरकार सेवा केंद्र ऑपरेटरला, तो आई अग्री वर क्लिक करेल आणि विषय संपला. त्यानंतर त्यांचा वो झिरो हो जाएगा उनका जो भी कर्ज है ना, असं रहेगा. त्यामध्ये एक गोष्ट असं असू शकते की तुम्ही तुमच्या बायोमेट्रिक होत नाही, कारण तुमच्या बोटाचे ठसे असे मोठे असल्यामुळे त्या ठिकाणी काहीच नाही करायचे. फक्त तो जो आपले सरकार सेवा केंद्र आहे तो त्याच्या फिंगरप्रिंट वापर करेल और वो कंप्लेंट जे तुमच्या तालुका स्तर समितीला, आणि त्यानंतर आपण पुढे प्रोसेस ऑफलाईन मध्ये त्यांच्यासाठी करू. पण हे फार कमीच प्रमाणात असेल, पण ते आपले सरकार सेवा केंद्र ऑपरेटरला त्यांना थंब द्यायची. तर सगळे आपण ट्रेनिंग मध्ये त्यांना सांगून दिले. एकूण 65,000 तुम्ही आकडे सांगितले, 65,000 पर्यंत जाऊ शकते पात्र, असं समजा. 62,548 आहे ना. हा तुमच्या हे लोकांनी डेटा पोर्टलवर, जे लोकांनी हे हा ज्या मी डेट सांगितला त्यामध्ये हे लोकांनी कर्ज घेतला असेल, परतफेड केलेला नसेल, तरी सुद्धा बाकी इक्विटी ते चेक करतात आणि तसा पात्र यादी ते रिलीज करणार, है ना. मोस्टली हे जे 62,000 है त्यापैकी ऑलमोस्ट सारे ही उसमें पात्र ही रहेंगे, है ना. बट वो बैंक्स अपना चेक करके उसको नाही, हे बँक्स कारण बँककडे आहे ना की कोण लोन घेतला करतो, तो डेटा आमच्याकडे नसते, है ना. कोणकोणत्या बँक म्हणजे कोऑपरेटिव्ह सगळे नाही, सावकार डीसीसी आणि राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा बँका आणि ग्रामीण बँका आणि प्रायव्हेट बँका ज्यांनी पीक कर्जाचं वाटप केलं, अल्पमुदती पीक कर्जाचं वाटप केलेलं आहे, त्याच्यासाठी सी योजना आहे, अल्पमुदती पीक कर्ज वाटप. आणि हा 62,548चा डाटा नाम आहे FLRS पोर्टल. हा पोर्टल RS, है ना. हा पोर्टल जे आहे ते आपले सरकार सेवा केंद्राच्या पण लॉग इन आहे, त्यावर तहसीलदारच्या पण आहे, माझ्या पण आहे आणि बँक्सच्या पण आहे. आता बँक्स काय करत आहेत की जेवढे शेतकरी मी डेट सांगितला होता 1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2025 पर्यंत ज्यांनी अल्पमुदत पीक कर्ज घेतला होता आणि 30 सितंबर 2025 पर्यंत ज्यांच्या थकीत होता आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्यांनी परतफेड केला नव्हता, असे जेवढे शेतकरी आहेत त्यांची यादी हे FLRS पोर्टलवर बँक्स अपलोड करत आहेत. आणि त्यानंतर ते पाहत आहेत की हा यापैकी कोण कोण लाभार्थी जे आहेत शेतकरी पात्र आहेत. आता जसा मतलब एक पद्धत असा पण आहे की तुम्ही सर्व 62,000 लोकांच्या तपासा आणि त्यानंतर तुम्ही एक यादी पब्लिश करा, पण त्यामध्ये कदाचित वेळ गेला असता. म्हणून असा निर्णय घेण्यात आला की तुम्ही जेवढे पात्र झाले तेवढ्याच तुम्ही यादी 1, 2, 3 यादी रिलीज करा. म्हणून पहिली यादीमध्ये 24,322 आहेत. बाकी जे आहेत त्यांचे चेकिंग सुरू आहे बँक्स मार्फत, बरोबर. जसा पुढच्या 18, 20, 22,000 लोकांची पात्र यादी तयार झाली तर सेकंड लिस्ट येणार, त्यानंतर थर्ड लिस्ट येणार. तो मला वाटतं की 10 ते 12 दिवसामध्ये 10-12 दिवसात ते एक यादी रिलीज होईल असं सांगितलेलं. 10 ऑगस्ट तो 10 ते 12 दिवस हा ना. यस, 10 ऑगस्ट नंतर दुसरी यादी येईल, 15 ऑगस्ट पर्यंत येणार ती यादी, है ना. तो दुसरी यादी असेल. आता त्यानंतर असू शकते की एक तिसरी यादी येईल, चौथी यादी येईल.
हा करण्याच्या मागे एकच उद्देश आहे की सर्व शेतकऱ्यांना वाट पाहण्याची आवश्यकता नाही आहे. जर आपण 62,000 ची एक सोबत यादी रिलीज केली तर ती गर्दी एकतर वेळ लागेल त्यामध्ये, दुसरं ती गर्दी आपल्यासारखा सेवा केंद्रावर येईल, तिथे रांगमध्ये लोकांना उभे राहावे लागेल. ते सगळे अवॉइड करण्यासाठी आपण टप्प्याटप्प्यामध्ये यादी रिलीज तपासत करतो. असताना काही आपल्याला अपात्रही आढळले असतील तर त्याचा काही आकडा आहे? पात्रचा जे आकडा आहे तो आता बँक्स कडून आपण घेणार आणि त्यानंतर जसं मी सांगितलं एक तालुका स्तरावर एक समिती आहे, तहसीलदारच्या खाली, जिल्हा स्तरावर माझ्या खाली आहे. त्यामध्ये जे अपात्र असतील त्यांना तो शेतकरीला तो मेसेज जाईल की तुम्ही अपात्र आहात. तो अपात्र शेतकरी माझ्याकडे अपील करू शकतात, तहसीलदारकडे पहिले आणि त्यानंतर माझ्याकडे, की माझ्याकडे असे डॉक्युमेंट्स आहेत तरी सुद्धा मला अपात्र करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण सुनावणी घेऊन त्यावर निर्णय देणार. तर शेतकऱ्यांसाठी तो जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर समितीकडे जाण्याची पर्याय आहे. पण असतील का अपात्र याच्यामध्ये काय? नाही, तो तर जसं बँक्स चेक करतील ना आता त्याप्रमाणे. 24,000 नाही, आतापर्यंत अपात्रची जी संख्या आहे ना ते बँक्स कडून आम्हाला आलेला नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.